नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 8वी गणित सेतू अभ्यासक्रम अंतर्गत दिवस 29व्याचा अभ्यास पाहत आहोत. चला तर मग पाहूयात दिवस 29वा. हा मुलांनो, दिवस 29वा. या दिवसामध्ये आपण वर्तुळ कंस ही संकल्पना पाहणार आहोत. कंस म्हणजे काय? ज्याला म्हणलं जातं आर्क ऑफ अ सर्कल. आर्क कंस म्हणजे आर्क इथं दिले पहा. वर्तुळ कंस म्हणजे आर्क ऑफ दी सर्कल. तर पाहूयात, वर्तुळ कंस म्हणजे आर्क ऑफ द सर्कल म्हणजे नेमकं काय? कुणाला म्हणायचं आर्क? जीवा, त्रिज्या, व्यास, परी ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत मागच्या दिवसाच्या अभ्यासात. आता आपण त्याच्या पुढचा घटक म्हणजे भाग बघणारे वर्तुळाचा कंस पहा. बघूयात कंस कुणाला म्हणायचं. आपण थोडंसं चर्चा करूयात. इथं त्यासाठी मुलांनो एक उदाहरण दिलेलं आहे जे तुमच्या दैनंदिन जीवनातले. एक बांगडी घ्या मुलांनो, एक बांगडी घ्या. त्या बांगडीला आपण खेळता खेळता त्याला फुटतं सुद्धा. समजा या ठिकाणी फुटला. तर बांगडीचे किती भाग तयार होतात? 2 भाग, हो की नाही? मग इथं बांगडीचे हे 2 भाग झाले. बांगडी म्हणजे एक वर्तुळ आहे, हे लक्षात आलेलं आहे आपल्याला. बांगडीचे 2 भाग झालेत म्हणजे आता मी त्याला वर्तुळ म्हणू शकत नाही. वर्तुळाचे 2 तुकडे झालेले आहेत. मग त्याला आपण म्हणूया त्या तुकड्यांना नाव द्यायचं आहे कंस. कंसासारखं वाटतं की नाही असं कंस? नावातच आहे. आणि जो मोठा तुकडा असतो ना त्याला म्हणायचं विशाल कंस आणि छोट्या लहान तुकड्याला म्हणायचं लघु कंस. नावानुसार विशाल म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. अशा पद्धतीने मुलांनो वर्तुळाचे 2 तुकडे झाल्यामुळे कंस तयार होतात, वर्तुळ कंस तयार होतात. आता पहा PXQ नाव कसं वाचते पहा. पण PXQ कंसाचं नाव कसं वाचायचं बघा. जिथून सुरुवात होते तिथून मध्ये एक बिंदू घेऊन सांगायची पद्धत आहे. लघु कंस PXQ. पुढं PYZ पहा. PYZ हा PYZ हा विशाल कंस तयार झालेला आहे. आलं लक्षात? लघु वर्तुळ कंस बघा. PXQ हा लहान भाग आहे म्हणून त्याला लघु कंस म्हणतात. विशाल कंस मेजर आर्क ज्याला म्हणतो, मायनर आर्क, मेजर आर्क. मोठा कंस पुन्हा लक्षात आलं की मोठा भाग आहे त्याला मग विशाल कंस म्हणायचं आहे. पुढे पहा, कळालं? लक्षात आलं? लघु कंस लहान भाग, विशाल कंस मोठा, मेजर, मायनर. लक्षात आले? समजा बांगडी समसमान भाग तयार झाले तर असं पण होऊ शकतं ना. 2 समान भाग पाहायचं बरोबर मध्यावर त्याचे तुकडे झालेत. मग ह्याला आपण लघु कंस विशाल कंस मिळणारच नाहीत. मग इथं कुठले कंस मिळतील तुम्हाला? अर्धवर्तुळ कंस मिळतील. म्हणजे निम्मे अर्ध झाले ना, निम्मे झाले. अर्धवर्तुळ कंस मिळतील, हे लक्षात घ्या. अर्धवर्तुळ कंस. आणि आता त्याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे मला काय काय समजलं किंवा तुम्हाला काय समजलं पाहिजे. वर्तुळाचे 2 भाग केले असता. लहान भागाला लघु कंस, मोठ्या भागाला विशाल कंस आणि 2 समसमान भाग झाले तर अर्धवर्तुळ कंस म्हणतात. हे लक्षात आलेलं आहे. त्याच्या पुढे पहा, पुढं काय म्हणले आता 3 कंस तरी माहीत झाले. आता या कंसांचं मापसुद्धा काढता यायला पाहिजे मुलांना, ते बघूयात. आणि काही संकल्पना अजून त्याच्यात जोडून घ्यायच्यात आपल्याला. आता आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे केंद्रीय कोन कुणाला म्हणायचं? सेंट्रल अँगल. अँगल म्हणजे कोन. सेंट्रल अँगल कुणाला म्हणायचं? आणि कंसाचं माप कसं काढायचं? आता लघु कंस विशाल कंसचं माप कसं काढायचं हे करण्यासाठी केंद्रीय कोन माहिती पाहिजे. अगोदर केंद्रीय कोन बघूयात. केंद्रीय कोन कुणाला म्हणायचं पहा. एक सपोज हा वर्तुळ आहे, सर्कल आहे, हा त्याचा सेंटर आहे म्हणजे केंद्र आहे. आता समजा मी इथून अशा 2 त्रिज्या काढल्या तर वर्तुळाचे हा जो भाग आहे हा काय तयार झालाय पहा. इथून तेथपर्यंतचं अंतर जर आपण विचार केला तर हा एक वर्तुळाचा कंस आहे. वर्तुळाचा एक भाग आहे की नाही, ते कुठला आहे? लघु कंस आहे. हो ना. मग केंद्राच्या ठिकाणी सुद्धा एक कोन तयार झाले पहा, कोपरा तयार झालाय, त्याला म्हणायचं केंद्रीय कोन. केंद्राच्या ठिकाणी केंद्राच्या शिरोबिंदू जवळ जेव्हा कोन तयार होतो त्याला म्हणायचं केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल. ओके, ठीक आहे. मग आता सेंट्रल अँगल नावं पण बघू शकता. कोन AOB इथं दिले पहा. कोन AOB हा केंद्रीय कोन दिलेला आहे. आणि ह्याचा कंस ह्याच्याशी निगडीत लघु कंस कोणता आहे पहा. ते निगडीत कंस सुद्धा ओळखता यायला पाहिजे मुलांना तुम्हाला. हा कोन म्हणजे अँगल
याचा निगडीत कंस कोणता आहे? आत्ता म्हटल्याप्रमाणे हा कंस आहे. इथं काय नाव सांगा मग. आता इथं जर बोलायचं असेल तर AZB. AZB. मग आपल्याला आता मापाचा विचार करायचा आहे. मापाचा विचार करायचा आहे काय? जो केंद्रीय कोन आहे त्या केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या लघुकंसाचं माप नेहमी समान असतं मुलांनो, लक्षात घ्या. सपोज हे 30 अंशाचा कोन आहे केंद्राजवळचा, तर या कंसाचं माप किती अंश असेल? 30 अंशच असेल. समजा केंद्रीय कोनाचं माप 40 अंश असेल तर त्याच्याशी निगडीत लघुकंसाचं मापसुद्धा 40 अंशच येणार. हे लक्षात घ्या. म्हणजे काय सांगितलं की केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्याशी निगडीत लघुकंसाचं माप हे नेहमी समान असणार आहे. तेच इथं दिलेलं आहे. पहा कंसाचं नाव कसं लिहिलं आहे? AZB. AZB. कंस AZB नाव कसं लिहिलं बघा. कंसाचं नाव लिहित असताना कंस असं घालायचं AZB. 3 अक्षरामध्येच कंसाचं नाव लिहायचं, कंसामध्ये घालायचं, असं ब्रॅकेट करायचं. आणि मापचं म्हणजे माप असल्यामुळे मेजर यम. मग सांगा या कंसाचं माप कसं लिहिलं? मेजर ऑफ कंस असं म्हणतात ते. माप यम लिहिलेलं आहे. ठीक आहे. माप कंस AZB बरोबर माप कोन AOB. कुठला कोणाच्या मापा एवढा आहे? AOB. माप कोन AOB. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कंसाचं माप आणि केंद्रीय कोनाचं माप याच्यातला संबंध आपण पाहिला मुलांना. ठीक आहे. आता लघुकंसाचं माप मिळू लागलं तुम्हाला. केंद्रीय कोनाच्या मापा एवढं डोक्यात फिक्स बसवून टाका. आता बघूयात लघुकंसाचं माप. पुन्हा तेच आहे. कोन AOB या केंद्रीय कोनाचं माप जर 80 अंश असेल तर लघुकंसाचं माप किती येईल? 80 अंशच येणार. आत्ता उदाहरण दिलंच होतं मी, नाहीतरी इथं आहे बघा उदाहरण. हे 80 आहे तर म्हणून या कंसाचं माप किती येईल? 80 अंश. इथं दिलं आहे पहा. आता पुढे पहा, बघूयात असंच. पुन्हा तेच आहे. आता विशाल कंसाचं माप काढण्यासाठी काय करावं लागेल पहा. अगोदर लघुकंसाचं माप माहिती असू द्या. त्याची विशाल कंसाला एक सलग संगत लघुकंस असतोच. पहा हा विशाल कंस आहे ना, याला संगत लघुकंस असतोच की. या लघुकंसाचं माप काढायचं केंद्रीय कोनावरून आणि त्या विशाल कंसाचं माप मिळवता येईल. म्हणून विशाल कंसाचं माप जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय घेतलं माहिती का? 360. कारण पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप किती असतं मुलांनो? 360 अंश. बघा अर्धवर्तुळाचं 180, अर्धवर्तुळाचं 180 म्हणजे 360 झालं. 360 मधून पूर्ण 360 आहे की नाही, 360 मधून लघुकंसाचं माप वजा करा. म्हणजे कशाचं मिळेल तुम्हाला माप? विशाल कंसाचं मिळेल. म्हणून विशाल कंसाचं माप बरोबर 360 वजा संगत लघुकंसाचे माप. हे सूत्र लक्षात ठेवा. त्यानुसार आपण काढू शकतो. ठीक आहे. किती येईल? AZB या लघुकंसाचं माप 80 आहे. तर आता 360 मधनं वजा केलं तर ह्या विशाल कंसाचं मापाला 280 सोडून दाखवलेलं आहे. आलं लक्षात? लघुकंसाचं माप केंद्रीय कोनाचे माप आहेत. विशाल कंसाचं माप 360 वजा लघुकंसाच्या मापा इतकं. ओके. पुढे पहा दिलेलं इथं पण वर्तुळाचं अंशात्मक माप किती? 360 अंश. पूर्ण अंशात्मक माप 360 असतो. अर्धवर्तुळाचं किती होईल? निम्म त्याच्या 180 अंश. हे लक्षात घ्या नेहमी मुलांनो. म्हणून इथे काय दिले बघा, मला समजले मध्ये लघुकंसाचे माप त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असते. विशाल कंसाचे माप 360 वजा लघुकंसाचं माप, तेच आता विचार केलं. अर्धवर्तुळाचे माप हे 180 अंश असते. ठीक आहे. तर आता इथल्या या गोष्टी घेऊन आपण आता उदाहरणं सोडूयात. प्रत्यक्ष उदाहरणं सोडवता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून घेणार आहेत. पहा O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख PQ हा वर्तुळाचा व्यास आहे. PQ हा काय आहे? वर्तुळाचा व्यास आहे. दिसतंय. रेख SR ही वर्तुळाची जीवा आहे. SR पहा जीवा आहे, मान्य आम्हाला. त्या वर्तुळात असलेल्या लघुकंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा. प्रश्न काय विचारले बघा, जीवा व्यासची ओळख करून दिली आहे आणि तुम्हाला विचारलंय की विशाल कंस, लघुकंस आणि अर्धवर्तुळ कंसचं नाव लिहायची नावं पहा. एक लघुयात. लघुकंसाचं नाव लिहू. अगोदर स्टार करा. लघुकंस
इथं अक्षर माझे हे होतात, तुम्ही थोडं समजून घ्या. लघु कंसाचं नाव लिहूयात. आता एखादा लघु कंस सांगा. कंसामध्ये लिहायचं आहे, कंस म्हणून लिहायचं आहे आपल्याला. कंस, लघु कंस. यसपासून सुरुवात करून बघा. एक्स एक्स क्यू किंवा क्यू एक्स एस, क्यू एक्स एस हा एक होईल. पुन्हा लघु कंस पहा कुठला एखादा होईल. क्यू आर पण होईल 2 अक्षरामध्ये. कंस क्यू आर 2 अक्षरामध्ये, कारण तिथे तिसरा बिंदू नाहीच आहे. 2 अक्षरात पण लिहू शकतो, कंसात लिहा, पाहिजे तेवढे लिहू शकतो. पुन्हा हा पण एक लघु कंस होईल ना. आर झेड पी, कंस आर झेड पी हा सुद्धा एक लघु कंस होईल. पाहिजे तेवढे आपण शोधून काढू शकतो. पुन्हा लघु कंस पी एस पण होईल. लिहा तसं कंस पी एस. 4 मिळाले बघा. अगोदर समजावून घ्या. हा बघा, इथून एक तुकडा, हा तुकडा, हा तुकडा, 4 तुकडे मिळाले. सगळे लघु कंसमधून घातले. लघु कंसची किती 4 नावं मिळाली पहा. असंच एकाखाली एक लिहा बरं का. लघु कंस म्हणून हेडिंग लिहा वर, आणि खाली एक आकडा, 2 आकडा, 3 आकडा, 4 आकडा लिहा. ठीक आहे. पुढे पहा. आता मी पुसून घेते हे. इथं लिहिताना मला थोडं त्रास होतोय. इथे लिहिताना थोडं त्रास झाल्यामुळे अक्षरं येत नाहीत, तुम्ही समजून घ्या. आता विशाल कंसची नावं बघूयात. विशाल कंस असं लिहायचं वर. आहे त्या जागेतच तुम्हाला तसं भाग करून घ्यायचं आहे. असे भाग करा, असं लक्षात येईल. विशाल कंस पहा. विशाल कंसची नावं लिहू. एक आकडा, एक पहिलं मिळवूयात. विशाल कंस म्हणजे मोठा तुकडा ना. समजा हा पी एस लघु कंस घेतला तर विशाल कंस हा होईल ना हो. पी आर एस किंवा पी झेड, कुठलाही मधले बिंदू घेऊ शकता. मी आर घेऊ शकते, झेड घेऊ शकते, किंवा क्यू घेऊ शकते. कंस काय लिहू. कंस पी आर एस, मोठा कंस झाला पहा. मग अजून जर विचार केला तर या कंसाचा विचार केला तर हा लघु कंस विचार केला तर हा मोठा लघु कंस विशाल कंस होईल. काय येईल दुसरं. कंस. आता 4 लघु कंस निघाले तर 4 विशाल कंस पण निघतील ना मुलांनो, लक्षात घ्या. कंस बघा. आता ह्या लघु कंसाचा विचार केला एक्स क्यू, तरी काय येईल. एक्स पी क्यू, एस पी क्यू. मिळवा. प्रत्येक तुकड्याला तुम्हाला एक लघु कंसला विशाल कंस मिळेल. अशी 4 नावं पुन्हा मिळवा. ठीक आहे. आलं लक्षात. त्यानंतर आता अर्धवर्तुळ कंसाचं हेडिंग घाला. हे विशाल कंस लिहिला तसं अर्धवर्तुळ कंस कोणकोणते आहेत. एकच मिळेल पहा. कुठला. पी क्यू हा पहा. इथे डिलीट करते. पहा पी क्यू हा व्यास आहे ना. वर्तुळ केंद्रातून गेलेली जीव आहे म्हणजे व्यास झाला. मग अर्धवर्तुळ कुठले कुठले मिळाले. कंस पी एस क्यू, आणि अजून एक काय अर्धवर्तुळ कंस पी झेड क्यू असं मिळेल. आलं लक्षात. 2च अर्धवर्तुळ मिळणार. अशी नावं लिहा. व्यवस्थित सिस्टमॅटिकली मांडणी करून लिहा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. सारणीत केंद्रीय कोन, त्याच्याशी निगडीत लघु कंस, संगत विशाल कंस दिलेले आहेत. सारणी पूर्ण करा. केंद्रीय कोनाचं माप दिलं आहे, लघु कंसाचं माप काही ठिकाणी दिलं आहे, आणि विशाल कंसाचं माप दिलं आहे. सारणी पूर्ण करा म्हणलेत. आता तुमच्या डोक्यात फिक्स असायला पाहिजे मुलांनो. केंद्रीय कोनाचं माप असेल माहीत तर लघु कंसाचं माप काढता येतो, सेम असतं. विशाल आता पाहिजे ते माप आपण काढू शकतो. पहा बघायचं. सारणी पूर्ण करायची. मग पहा पहिल्या उदाहरणामध्ये काय दिले पहा. लघु कंसाचं माप दिलं आहे 130 अंश. अगोदर कुठलं माप काढू शकता. केंद्रीय कोनाचं माप पण काढू शकता. हे पण कुठले पण काढा. लघु कंसाचं माप 130 आहे म्हणजे केंद्रीय कोनाचं माप पण 130च अंश येणार. सेम असतं. समान मापाचे असतात. विशाल कंसाचं सांगावं. कसं काढणार विशाल कंसाचं. 360 मधून काय वजा करणार. अगदी बरोबर आहे. 360 वजा 130. काय 360 तर पूर्ण वर्तुळाचं 360 आहे ना. किती झालं मग 130 अंश. 360 मधून 130 गेले. सॉरी 360 मधून 130 गेले. किती राहिले 230.
मी डिलीट करते ते. किती येईल? 230 अंश. ठीक आहे. असंच दुसरं पहा. विशाल कंसाचं दिले पहा 320. कुठलं काढू शकता अगोदर? लघु कंसाचं काढावं लागेल ना. 320 आहे. पूर्ण वर्तुळाचं तर 360 असतं. त्यातलं विशाल कंस 320 गेलं. राहिले किती हो? फक्त 40 अंशाचा लघु कंस आहे. मग हा 40 तर हा किती होईल? 40 अंश होईल. केंद्रीय कोणाचे माप येतं. ठीक आहे. पुढं पहा. आता तिसरं कसं पण देऊ दे, आपल्याला सांगता यायला पाहिजे. बघा, केंद्रीय कोणाचं माप 50 अंश दिलं आहे. आता सोपं आहे. लघु कंसाचं माप पण किती येईल? 50 अंश. विशाल कंसाचं किती येईल मग? 360 50 वजा करा. 310 अंश. असं अंश अंश लिहायचं वर. डिग्री लिहायचं आहे. आलं लक्षात? मेजर आर्क, मायनर आर्क, सेंट्रल अँगल आपल्या लक्षात आलं. त्याचे रिलेशन्स लक्षात आले, संबंध लक्षात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघूयात आता. तिसरं उदाहरण काय दिलं बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात, म्हणजे या वर्तुळात ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोन AOB हा केंद्रीय कोनाचं माप 60 अंश आहे. दिसतंय आकृतीत 60 अंशाचं दिलंय. तर लघु कंस, विशाल कंस यांची मापी काढा. बघा, केंद्रीय कोनाचं माप 60 आहे बघा. लघु कंस कुठलं बघूयात आता. मापं काढायची की कुठला लघु कंस आहे? कंस AZB. सॉरी, कंस बाहेर काढायचा आहे. मी इथं काढलाय. पुन्हा एकदा लिहिते. कंसाचं नाव कसं लिहिणार मग? कंस AZB हा लघु कंस आहे की नाही? कंसाचं नाव किती आहे? 60 अंश. डायरेक्टच लिहिलं. ते वर संबंध पण लिहू शकता. केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते असं लिहून हे लिहिलं तरी चालेल. आता म्हणून विशाल कंसाचं माप काढूयात. विशाल कंसाचं नाव सांगा अगोदर. कंस विशाल कंस म्हणजे हा इकडचा ना. AXB चं माप म्हणून मेजर लिहायचं आहे बरं का. इथं राहून गेलं होतं बघा. मेजर माप किती येईल सांगा. पूर्ण 360, त्यातलं 60 गेला. किती राहिला? 300 अंश. डायरेक्ट लिहिलं आपण. आलं लक्षात? अशा पद्धतीनं लघु कंसाचं माप, विशाल कंसाचं माप आपण सहजपणे मुलांना काढू शकतो. यासंबंधी दीक्षा ॲपसुद्धा आहे. पहा, निळ्या लिंकला क्लिक करून तुम्ही दीक्षा ॲपकडे सुद्धा जाऊ शकता. आणखीन समजावून घेऊ शकता. हा भाग इथं समजला असेल आशा बाळगून आपली रजा घेते. धन्यवाद.